2 वर्षाचा संघर्ष अखेर विजय थलपती यांच्या कामी आला. मित्रांनो, विधानसभेमध्ये त्यांनी आपल्या पक्षाच्या 108 जागा निवडून आणल्या आणि बहुमत आकडा गाठवण्यासाठी फक्त 10 आमदाराची त्यांना गरज होती. स्वतः विजय थलपती या 2 मतदारसंघातून निवडून आले. त्यामुळे त्यांना एका ठिकाणचा राजीनामा द्यावा लागला आणि त्यांची संख्या 108 वरून 107 वर आली. मित्रांनो, तेव्हा त्यांनी राज्यपालाकडे सरकार स्थापनेचा दावा केला. तेव्हा राज्यपालानं एक भाजपचे असल्यामुळं आडमोठी धोरण घेतले आणि सांगितलं की तुम्ही 118 आमदारांचं सह्याचं निवेदन घेऊन या. तेव्हा विजय थलपती यांनी जादू या आकडा गाठण्यासाठी CMK म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांची मदत घेतली आणि काही काँग्रेसची मदत घेतली आणि शेवटी त्यांनी एक बहुमताचा आकडा गाठला. मित्रांनो, पण हे आता त्यांना एक बघावं लागेल, एवढं सोपं नाही, कारण भाजपवाले नेहमीच त्यांच्या पाठीमागं लागत असतात आणि सरकार स्थापनेसाठी ते कुठून ना कुठून तरी काही प्रयत्न करतील. त्यांचा एक जरी आमदार फुटला मित्रांनो, तर त्यांचं सरकार कोसळू शकतं. आणि आता इथून पुढीलची माहिती आपण मीडियाच्या माध्यमातून थलपती विजय यांचा मुख्यमंत्री बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला. थलपती विजय यांनी 118 ही मॅजिक फिगर गाठल्याची माहिती आता समोर आली. तमिळनाडूच्या राजकारणात मुख्यमंत्री पदावरून चांगलाच पेच निर्माण झाला होता. तमिळनाडूचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्नही निर्माण झाला होता. तमिळनाडूच्या राज्यपालांनी विजय थलपती यांना 2दा परत पाठवलं होतं की बहुमताचा आकडा दाखवा आणि मगच मुख्यमंत्री पदाची शपथ घ्या. त्यामुळं थलपती विजय यांचे चाहते चांगलेच आक्रमक झाले होते. देशभरातून विरोधक तमिळनाडूच्या राज्यपालांवर आणि भाजपवर टीका करत होते. आता मात्र थलपती विजय यांच्या TVK पक्षाला काँग्रेससह CPI म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, CPIM म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि VCK पक्षांनी पाठिंबा दर्शवल्याची सूत्रांनी माहिती दिली. त्यामुळे आता विजय थलपती यांनी 118 हा बहुमताचा आकडा गाठल्याची शक्यता आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या राज्यपालांची ते भेट घेणार असल्याची माहिती आहे. पण थलपती विजय यांच्यासमोर तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनणं हे मोठं आव्हान का निर्माण झालं होतं. पण आता हे आव्हान सोपं कसं झालं. तमिळनाडूत महाविकास आघाडीच्या पॅटर्नची सध्या जोरदार चर्चा. थलपती विजय यांनी 2 ठिकाणांहून विधानसभा लढवली. त्यामुळे एका ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागणार असल्यानं TVK पक्षाकडे फक्त जागा उरल्या 107, अर्थात त्यांचं आमदारांचं संख्याबळ 107. थलपती विजय यांनी मोठे प्रयत्न केल्यानंतर आणि काँग्रेसने इतर छोट्या पक्षांची मनधरणी केल्यानंतर या पक्षांनी पाठिंबा दर्शवण्यासाठी होकार दिल्याची चर्चा. एकदा पाहूयात 118 आकड्यांचं संख्याबळ कसं जुळलं. सध्या TVKकडे आहेत 107 आमदार, काँग्रेसचे 5 आमदार. त्यामुळे हे संख्याबळ सध्या झालंय 112. आता इतर 3 पक्षांनी पाठिंबा दिलाय. CPI म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आमदार, नंतर CPIM म्हणजेच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या 2 आमदारांनी आणि VCKच्या 2 आमदारांनी, म्हणजे 2 × 2 4 × 2 6 112 आणि 6 एकूण बेरीज होते 118. आता थलपती विजय 118 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती. मात्र थलपती विजय यांनी आकड्यांची जुळवाजुळव करत CM पदाची शपथ घेतली तरीही त्यांच्यासमोर सरकार टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान राहणार. कारण 118 मधून एकही आमदार जर कमी झाला तरीही त्यांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. तमिळनाडूत सध्या महाविकास आघाडीच्या पॅटर्नची चर्चा होते. जर थलपती विजय यांनी कोणतंही वेगळं पाऊल उचललं किंवा त्यांनी एखाद्या प्रकरणावरून DMK आणि AIADMK यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचं सरकार कोसळण्याची शक्यता आहे. TVKला वगळून DMK आणि AIADMK इतर पक्ष एकत्र आले तरीही तमिळनाडूत नवीन आघाडी सरकार स्थापन होऊ शकते. तमिळनाडूच्या राजकारणात आणि देशभरात सध्या भाजप DMKला पुन्हा सत्तेत बसवणार अशी चर्चा आहे. स्टॅलिन यांच्या DMK पक्षाकडे लोकसभेत 22 खासदारांची संख्या आहे तर राज्यसभेत 8 खासदारांची संख्या आहे. जर भाजपनं तमिळनाडू स्टॅलिन यांना पुन्हा सत्तेत बसवलं तर या बदल्यात भाजप केंद्रात DMK कडून पाठिंबा मागू शकते. जर DMKनं भाजपला पाठिंबा दिला तर भाजपला हे विधेयक पुन्हा एकदा पारित करून बहुमत मिळवता येऊ शकतं. राजकारणात कुणीही कायमचा शत्रू राहत नाही असं म्हटलं जातं. त्यामुळेच DMK आणि AIADMK हे एकमेकांचे राजकीय विरोधक जरी असले तरी सत्तेसाठी आणि भाजपमुळे एकत्र यायची शक्यता नाकारता येत नाही.
विजय यांनी आपली जादू जरी विधानसभेत दाखवली असली तरी त्यांना आता तमिळनाडूत मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन दाखवावं लागणार आहे. त्यामुळे आता थलपतींचं सरकार चले तो चांद तक नाही तो शाम तक आहे असं म्हटलं जात आहे. ब्युरो रिपोर्ट LS